अंबरनाथच्या नवरेनगर येथे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन. माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पूर्वेकडील नवरेनगर येथे हळदी कुंकू समारंभ, होम मिनिस्टर व मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथच्या माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांनी केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेच्या महिला कल्याण जिल्हा प्रमुख छाया वाघमारे, माजी नगराध्यक्ष मनीषा अरविंद वाळेकर व डॉक्टर शिल्पा बालाजी किनीकर यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर होम मिनिस्टर ह्या मनोरंजन खेळाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नवरेनगर येथील महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्यांना हळदी कुंकू निमित्ताने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. या प्रसंगी शिवसेनेच्या महिला कल्याण जिल्हा प्रमुख छाया वाघमारे, माजी नगराध्यक्ष मनीषा अरविंद वाळेकर, डॉक्टर शिल्पा बालाजी किनीकर, माजी नगराध्यक्ष तथा आयोजक प्रज्ञा बनसोडे, वैशाली गुंजाळ, युवती सेनेच्या पूजा टाकसाळकर, माजी नगरसेवक रवींद्र पाटील, सुभाष साळुंके, सुवर्णा साळुंके, वैशाली मुले, क्रांती पडवळ, चंदा जाधव, निर्मिला भुसुटे यांच्यासह अनेक मान्यवर, समस्त महिला आघाडीचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघा, 4 तारखेला खासदार श्रीकांत शिंदेचा वाढदिवस झाला, 9 तारखेला मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस, 11 तारखेला अण्णा वाळेकरांचा वाढदिवस, 5 तारखेला अण्णा वाळेकर साहेबांचा वाढदिवस झाला. हे तिन्ही वाढदिवसाचे औचित्य साधून हा हळदी कुंकू नाही, परंतु कल्याण लोकसभेमध्ये फक्त हळदी कुंकूच नाही तर अनेक विविध कार्यक्रम, सांस्कृतिक, क्रीडा महोत्सव, अनेक कार्यक्रम पूर्ण लोकसभेमध्ये झालेले आहेत. कारण कल्याण असू दे, कल्याण पूर्व असू दे, उल्हासनगर असू द्या, डोंबिवली असू द्या, सगळ्या ठिकाणी प्रत्येक शाखेच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम आणि कार्यक्रम राबवले गेलेले आहेत वाढदिवसानिमित्त. शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच या अंबरनाथ शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. आपल्या सगळ्यांना माहिती की आता 25 तारखेला मोठा एक स्ट्रीट फेस्टिवल आपण या निसर्ग ग्रीनच्या रोडवर केला. अंबरनाथ मधले जे नागरिक मायबाप आहेत ते नेहमीच शिवसेनेला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच आमचं कर्तव्य आहे की इथल्या नागरिकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा हे सगळे कार्यक्रम आम्ही नेहमीच देण्याचा प्रयत्न करत असतो. महिलांसाठी हळदी कुंकू तर हे दरवर्षी असतं, परंतु विविध कार्यक्रम आताच आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पुढच्या महिन्यामध्ये देखील गेल्या 6 वर्षापासून जो अंबरनाथचं ऐतिहासिक शिव मंदिर आहे त्या शिव मंदिराचा आर्ट फेस्टिवलचा कार्यक्रम देखील अनेक वर्षापासून या अंबरनाथ शहरात होतो. अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी येऊन परफॉर्म करतात आणि नुसत्याच कार्यक्रम आम्ही देत नाही तर सर्वांगीण विकास, शहराचा जो सर्वांगीण विकास आहे ते देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि स्थानिक सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून कायमच आम्ही करत असतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लाडके खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब व सर्वांचे सरप्रमुख अरविंद वाळेकर अंबरनाथचे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मी हा नवरेनगर वॉर्ड क्रमांक 40 येथे हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित केला. आणि दरवर्षी मी असाच तिन्ही साहेबांबद्दल मी वाढदिवसानिमित्त हळदी कुंकू हा कार्यक्रम घेत असते. पण करोनामध्ये आला होता तेव्हा त्यामुळे आम्ही कधी म्हणजे 2 वर्ष हळदी कुंकू नाही घेतला. पण आज ती परत पुन्हा एकदा संधी आली आणि आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा मुख्यमंत्री नंतर हा पहिलाच वाढदिवस. तर आज माझ्या सर्व महिला आघाडी पण माझ्या सोबत आहेत. आमच्या मुळे काकी असतील, चंद्रा जाधव असतील, पडवळ काकी असतील, माझ्या सर्वच महिला आघाडी त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. आणि इथे उपस्थित सर्व महिला तुम्ही बघतच आहात, त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल मी त्यांचे पण खूप मनापासून आभार मानते. आणि इथे आमच्या सर्व महिला इथे उपस्थित होत्या. आमच्या छाया मॅडम कल्याण जिल्हा प्रमुख, परत आमच्या सर्वांच्या लाडक्या माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर आणि सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब त्यांच्या मिसेस सुद्धा उपस्थित होता. आणि
सर्व महिला पदाधिकारी पण आवर्जून इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानते. धन्यवाद.